गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्र हो. मागील काही तासामध्ये आपण आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र या विषयाच्या अभ्यासक्रमावरील काही बहुपर्यायी प्रश्नांचा सराव आपण करीत होतो. बहुपर्यायी प्रश्नामधला योग्य पर्याय कसा निवडावयाचा, तर या माध्यमातून आपल्या काही गोष्टी क्लिअर होतात आणि संपूर्ण अभ्यासक्रमावर ज्या काही आपल्या शंका आहेत त्या शंकासुद्धा काही प्रमाणात दूर होऊन एक प्रकारे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र या पेपरच्या संपूर्ण सिलेबसचे त्या ठिकाणी रिव्हिजन होते. तर आजचा प्रश्न पहिला, वस्तू व सेवा यांच्या आयात निर्यात मूल्याचा समावेश असणारे खाते म्हणजे डॅश 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 खाते होय. हा प्रश्न पुन्हा एकदा ऐका. वस्तू व सेवा यांच्या आयात निर्यात मूल्याचा समावेश असणारे खाते म्हणजे रिकामी जागा खाते होय. तर पहा, वस्तू व सेवा यांच्या आयात निर्यात मूल्याचा समावेश असणारे खाते म्हणजे कोणते खाते होय. तर पहिला पर्याय अ भांडवली, पर्याय ब बचत, पर्याय क चालू, पर्याय ड वरील सर्व. तर या 4 पर्यायांपैकी कोणता पर्याय योग्य आहे हे आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे. वस्तू व सेवा यांच्या आयात निर्यात मूल्याचा समावेश असणारे खाते म्हणजे रिकामी जागा खाते होय. तर हे खाते कोणतं आहे, हे कोणतं खातं आहे, या संदर्भात अभ्यास करताना आपण बॅलन्स ऑफ पेमेंट या प्रकरणामध्ये अभ्यास केलेला आहे. बॅलन्स ऑफ पेमेंट पाहताना आपण भांडवली खाते आणि चालू खाते या 2 खात्यांचा सविस्तर अभ्यास केलेला आहे. भांडवली खात्यामध्ये कोणत्या बाबींचा समावेश होतो आणि चालू खात्यामध्ये कोणत्या बाबीचा समावेश होतो याविषयी आपण माहिती पाहिलेली आहे. तर वस्तू व सेवा यांच्या आयात निर्यात मूल्याचा समावेश असणारे खाते म्हणजे कोणतं खातं, तर या ठिकाणी आपण 2 खाते त्या ठिकाणी पाहिले होते, भांडवली आणि चालू खाते. ब पर्याय जो आहे बचत खातं हे नाही आहे. तर आता 2 पर्याय राहिले, अ भांडवली खाते आणि क चालू खाते. तर वस्तू व सेवांच्या आयात निर्यात मूल्याचा समावेश करण्यात येत असलेले खाते म्हणजे चालू खाते. कारण या चालू खात्यामध्ये देशामधून ज्या वस्तू आयात होतात किंवा देशामधून ज्या वस्तू निर्यात होतात त्यांच्या मूल्याचा समावेश हे चालू खात्यामध्ये केला जातो. म्हणून या प्रश्नाचा अचूक पर्याय, योग्य पर्याय क चालू खाते आहे. तर अशा प्रकारे वस्तू व सेवा यांच्या आयात निर्यात मूल्याचा समावेश असणारे खाते म्हणजे चालू खाते होय. ओके. आता आपण दुसरा प्रश्न पाहूया. आयात प्रशुल्कामुळे
देशातील किंमत पातळी वाढवून उपभोग घटणे म्हणजे प्रशुल्काचा डॅश 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 परिणाम होय. तर पर्याय वाचण्या अगोदर प्रश्न नीट समजावून घेऊया आपण. आयात प्रशुल्कामुळे म्हणजे इतर देशामधून आपल्या देशात जी आयात होते त्या आयातीवर जे कर लावले जातात त्याला आपण आयात प्रशुल्क म्हणतो. आयात प्रशुल्क लावल्यामुळे देशातील किंमत पातळी वाढते, कारण विदेशातून येणारी वस्तू ज्या किमतीला आयात केली जाते त्यावर पुन्हा प्रशुल्काची रक्कम ॲड केली जाते, मिळवली जाते. त्यामुळे देशातील किंमत पातळी वाढून लोकांचा उपभोग घटतो, कारण लोकांना पूर्वीपेक्षा आयात प्रशुल्क लावल्यामुळे लोकांना पूर्वीपेक्षा आयात होणाऱ्या वस्तू ह्या महाग वाटायला लागतात, महाग होतात. उदाहरणार्थ 100 रुपयाची वस्तू आहे आयात होणारी आणि त्या वस्तूवर 10% प्रशुल्क आकारलं, आयात प्रशुल्क, तर ती 100 रुपयाची आयात होणारी वस्तू 110 रुपयाला देशातील नागरिकांना मिळते. आणि 110 रुपयाला जर मिळत असेल तर अशा प्रकारे किंमत पातळी वाढते. 100 रुपयाची वस्तू 110 रुपयाला होते. आणि ही आयात प्रशुल्कामुळे देशातील किंमत पातळी वाढून लोकांना ती वस्तू आता पूर्वी एवढ्या किमतीला मिळत नाही, तर त्या वस्तूसाठी अधिक किंमत द्यावी लागते. आणि किंमत जास्त द्यावी लागत असल्यामुळे लोक या वस्तूचा उपभोग कमी करतात, त्यामुळे उपभोग घटतो. आणि अशा प्रकारे आयात प्रशुल्कामुळे देशातील किंमत पातळी वाढवून देशातील उपभोग घटणे म्हणजे प्रशुल्काचा कोणता परिणाम होय हे पर्याय दिलेले आहेत. तर अ उत्पन्न परिणाम, ब उपभोग परिणाम, क संरक्षण परिणाम आणि ड रोजगार परिणाम. तर अशा प्रकारे या पूर्वीच्या तासामध्ये आपण संरक्षण परिणाम, प्रशुल्काचा संरक्षण परिणाम आपण अभ्यासला होता. आता या ठिकाणी आपल्याला आयात प्रशुल्कामुळे देशातील किंमत पातळी वाढून उपभोग घटणे म्हणजे प्रशुल्काचा कोणता परिणाम आहे. उत्पन्न परिणाम नाही, पहिला पर्याय नाही. ब उपभोग परिणाम. तर उपभोग घटणे हा उपभोग परिणाम झाला, म्हणून या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे ब उपभोग. कारण आयात प्रशुल्क आकारल्यामुळे देशातील किंमत पातळी वाढून लोकांचा उपभोग घटतो, त्याला प्रशुल्काचा उपभोग परिणाम असे म्हणतात. म्हणून या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे ब उपभोग परिणाम. आणि क संरक्षण परिणामही बरोबर नाही, चूक आहे. आणि ड रोजगार परिणामही चूक आहे. अशा प्रकारे उपभोग परिणाम ब पर्याय योग्य आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. जेव्हा एखादा देश दुसऱ्या देशाच्या संमतीशिवाय आयात कोटा ठरवतो तेव्हा त्यास रिकामी जागा, पक्षीय कोटा, पक्षीय आयात कोटा असे म्हणतात. पुन्हा एकदा प्रश्न वाचतो. जेव्हा एखादा देश दुसऱ्या देशाच्या संमतीशिवाय आयात कोटा ठरवतो तेव्हा त्यास रिकामी जागा, पक्षीय आयात कोटा असे म्हणतात. पहा, पहिला पर्याय एकपक्षीय, दुसरा पर्याय आहे द्विपक्षीय, तिसरा पर्याय आहे मिश्र आणि चौथा पर्याय आहे वरील सर्व. तर यापैकी कोणता पर्याय योग्य आहे?
तो योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. त्यासाठी पुन्हा एकदा प्रश्न वाचतो. जेव्हा एखादा देश दुसऱ्या देशाच्या संमतीशिवाय, म्हणजे एकटाच दुसऱ्या देशाची संमती न घेता आपल्या देशात होणाऱ्या आयातीचा कोटा ठरवतो, तेव्हा त्यास रिकामी जागा पक्षीय आयात कोटा असे म्हणतात. तर एकटा देश आयात कोटा ठरवतो, त्यामुळे त्याला एक पक्षीय आयात कोटा असे म्हणतात. म्हणून या प्रश्नाचा योग्य पर्याय किंवा योग्य उत्तर आहे अ, एक. कारण जेव्हा एखादा देश दुसऱ्या देशाच्या संमतीशिवाय आयात कोटा ठरवतो, तेव्हा त्यास एक पक्षीय आयात कोटा असे म्हणतात. दुसरा पर्याय होता द्विपक्षीय. द्विपक्षीय बरोबर नाही. तिसरा पर्याय होता मिश्र, तोही बरोबर नाही. आणि चौथा पर्याय होता ड, वरील सर्व. तर वरील सर्व तर बरोबर नाहीतच. फक्त एक योग्य पर्याय आहे, तो म्हणजे अ, एक पक्षीय आयात कोटा. म्हणून या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे अ, एक. पुढचा प्रश्न घेऊया. आंतरराष्ट्रीय व्यापारावर प्रशुल्क आकारल्यामुळे देशातील सरकारच्या महसुलात झालेली वाढ म्हणजे प्रशुल्काचा रिकामी जागा परिणाम होय. पहा, प्रश्न पुन्हा एकदा लक्षात घ्या. आंतरराष्ट्रीय व्यापारावर प्रशुल्क आकारल्यामुळे देशातील सरकारच्या महसुलात झालेली वाढ म्हणजे प्रशुल्काचा रिकामी जागा परिणाम होय. अ, उत्पन्न. ब, उपभोग. क, संरक्षण. ड, रोजगार. तर कोणता परिणाम होय? आंतरराष्ट्रीय व्यापारावर प्रशुल्क आकारल्यामुळे देशातील सरकारच्या महसुलात झालेली वाढ म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारावर प्रशुल्क आकारलं, ते प्रशुल्क आकारल्यामुळे देशातील सरकारच्या महसुलात झालेली वाढ म्हणजे देशातील सरकारच्या उत्पन्नात झालेली वाढ. प्रशुल्क आकारल्यामुळे जर सरकारच्या उत्पन्नात वाढ झाली तर त्याला कोणता परिणाम म्हणतात? पर्याय अ, उत्पन्न. पर्याय ब, उपभोग. पर्याय क, संरक्षण. पर्याय ड, रोजगार. तर प्रशुल्क आकारल्यामुळे सरकारच्या उत्पन्नात वाढ होत असेल तर त्याला उत्पन्न परिणाम असे म्हणतात. म्हणून पर्याय अ बरोबर आहे, उत्पन्न परिणाम. या अगोदर आपण उपभोग परिणाम म्हणजे काय पाहिलं, संरक्षण परिणाम म्हणजे काय पाहिलं. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अ, उत्पन्न परिणाम. कारण आंतरराष्ट्रीय व्यापारावर एखाद्या देशाने प्रशुल्क आकारल्यानंतर त्या देशाच्या महसुलामध्ये जर वाढ होत असेल तर त्याला प्रशुल्काचा उत्पन्न परिणाम असे म्हणतात. पुढचा पर्याय घेऊया. पुढचा बहुपर्यायी प्रश्न घेऊया आपण. रुपयाचे मूल्य परकीय चलनाच्या तुलनेत कमी होणे म्हणजे रुपयाचे रिकामी जागा होय. पर्याय अ, अवमूल्यन. पर्याय ब, अतिवमूल्यन. पर्याय क, अ व ब दोन्ही बरोबर. पर्याय ड, अ व ब दोन्ही चूक. पहा, प्रश्न पुन्हा एकदा ऐका. रुपयाचे मूल्य परकीय चलनाच्या तुलनेत कमी होणे म्हणजे इतर देशाच्या चलनाच्या तुलनेत आपल्या देशातील रुपयाचं मूल्य कमी होणे, याला आपण काय म्हणतो, याला कोणती संकल्पना वापरली जाते, हे आपण अभ्यासलेलं आहे. आणि त्यावर आधारित
हा प्रश्न विचारलेला आहे. तर रुपयाचे मूल्य परकीय चलनाच्या तुलनेत कमी होणे म्हणजे रुपयाचे रिकामी जागा होय. अवमूल्यन की अतिवमूल्यन? तर यापैकी अपर्याय बरोबर आहे अवमूल्यन. कारण आपल्या देशातील चलनाचं इतर देशाच्या चलनातील मूल्य कमी होणे याला आपण रुपयाचे अवमूल्यन किंवा अवमूल्यन असं म्हणतो. म्हणून त्या ठिकाणी पर्याय अ बरोबर आहे अवमूल्यन. आणि अतिवमूल्यन हा पर्याय बरोबर नाही, हा चुकीचा पर्याय आहे. त्यामुळे ब पर्याय चुकीचा आहे. त्यामुळे क पर्याय सुद्धा चुकीचा आहे, कारण क पर्यायामध्ये अ व ब दोन्ही बरोबर सांगितलेले आहे. पण या ठिकाणी ब पर्याय चुकीचा आहे, अ पर्याय बरोबर आहे. म्हणून क पर्याय सुद्धा चुकीचा आहे. आणि ड पर्याय यामध्ये अ व ब दोन्ही चूक सांगितलेत. त्यामुळे ड पर्याय सुद्धा चुकीचा आहे, कारण अ व ब मध्ये दोन्ही चुकीचे नाही तर केवळ एकच चुकीचं आहे ब. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर, योग्य पर्याय आहे अ अवमूल्यन. तर विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी आपण थांबूया आणि पुढील तासामध्ये आणखी काही बहुपर्यायी प्रश्नांचा आपण सराव करूया. धन्यवाद.